नमस्कार मंडळी, मी तुमची मैत्रीण नवी आणि स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आहे चेकलिस्टचा. सो ही चेकलिस्ट कसली आहे, तर आपल्याला खूप सवयी लावायच्या असतात स्वतःला. जसं की मला उद्या मॉर्निंग वॉकला जायचं आहे, मला उद्या सकाळी लवकर उठायची सवय लावायची आहे, डेली सकाळी उठून मला योगा करायचा आहे, मेडिटेशन करायचं आहे, मॉर्निंग वॉकला जायचं आहे. सो ह्या ज्या गोष्टी असतात ना, त्या आपण विचार करत राहतो, पण तो उद्या कधीच येत नाही. सो त्याचा ट्रॅक ठेवण्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करूया असं मला वाटतं. सो तुमच्यापैकी काही जण असतील ज्यांना सकाळी लवकर उठायचं असेल, मॉर्निंग वॉकला जायचं असेल, पण ह्या सवयी लावायच्या आहेत, उद्या करू उद्या करू ह्याच्यामध्ये जवळजवळ वर्ष संपत आलं आहे. आणि वर्षभरातसुद्धा आपण एखाद दिवस उठलो, मग पुन्हा गॅप केला आणि मग पुन्हा आपण उठायची सवय ती मोडून टाकली. सो ह्या गोष्टी माझ्यासोबतही झाल्या आहेत. सो आता वर्षाचे 3 महिने राहिले आहेत. सो स्टार्ट करूया काही छान आणि चांगल्या सवयींना. आणि त्या चांगल्या सवयी ह्या 3 महिन्यात जर आपण लावल्या तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात खूप छान होईल. सो तुम्हीही माझ्यासोबत सुरुवात करू शकता या छान आणि सुंदर सवयींना. सो ही जी चेकलिस्ट आहे त्यामध्ये मी 2 पेजेस घेतलेले आहेत. ऑक्टोबरचे 15 डेज एक पेज आणि त्याच्याच नेक्स्ट पेजला ऑक्टोबरचे उरलेले 16 डेज. सो ह्यामध्ये आडवे जे कॉलम आहेत त्यामध्ये आपल्याला ज्या ज्या सवयी तुम्हाला लावायच्या आहेत तुम्ही त्या लिहू शकता. जसं की मी आता इथे पहिलं लिहिलं आहे वेकअप अर्ली. सो समजा जर मी 1 तारखेला सकाळी लवकर उठली तर मी 1 तारखेच्या समोर वेकअप अर्लीच्या खालच्या कॉलममध्ये टिक मार्क करेन. आणि जर मी नाही उठली असेल तर मी तिथे क्रॉस मार्क करेन. सो आपल्याला कळेल, आपल्याकडे ट्रॅक राहील की आपण आपल्या सवयी ज्या आपल्याला लावायच्या आहेत, आपण ज्या गोष्टी ठरवल्या आहेत की हा मला सकाळी लवकर उठायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, मला ह्या गोष्टींची सवय लावायची आहे, त्या आपण ॲक्च्युअलमध्ये करतो आहे की नाही. सो ह्या गोष्टींचा ट्रॅक ठेवून तुम्हाला हे कळेल की हां, ह्या गोष्टी मी डेली आणि रेग्युलर बेसिसवरती केल्या पाहिजेत. सो आता इथे मी बऱ्याच गोष्टी ॲड केल्या आहेत. टोटल 6 ते 7 गोष्टी मी ह्याच्यामध्ये ॲड केल्या आहेत. जसं की सकाळी लवकर उठणं, आपलं अंथरूण स्वतःचं उठल्या उठल्या घडी करून ठेवणं. त्यानंतर फर्स्ट थिंग उठल्यानंतर ती म्हणजे कोमट पाणी पिणे. आणि त्याच्यानंतर आहे वर्कआउट, मेडिटेशन, मॉर्निंग वॉक. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, वर्कआउट, मेडिटेशन आणि मॉर्निंग वॉक ह्या तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. तुम्हाला जर फर्स्ट मॉर्निंग वॉकला जायचं आहे तुम्ही जाऊ शकता. मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर तुम्ही मेडिटेशन आणि वर्कआउट करू शकता, किंवा वर्कआउट मेडिटेशन झाल्यानंतर तुम्ही मॉर्निंग वॉकला जाऊ शकता. आणि ते किती वेळ जायचं, किती वेळासाठी वर्कआउट करायचं हे तुम्ही तुमच्या हिशोबाने आणि तुमच्या शेड्यूलनुसार ठरवू शकता. सो जेव्हा आपण गोष्टी एखाद्या अशा टाईम लिमिटमध्ये बंदिस्त नाही करत ना, तेव्हा आपल्याला त्या सोप्या वाटतात. आणि मग तेव्हा आपण म्हणत नाही अरे यार माझ्याकडे आता टाईमच नाही आहे हे करायला. सो कधीच असं टाईमामध्ये बंदिस्त नका करू गोष्टींना की ह्या गोष्टी मला एवढ्याच वेळात करायच्यात. सो तुम्हाला माइंडला ते असं नाही वाटणार की खूप कठीण गोष्ट आहे. आणि सकाळी उठण्याची पण सवय अशी नका करू की आता तुम्ही 8 वाजता उठता आणि डायरेक्टली 4 वाजता उठा. तर आपलं माइंड आपल्याला सांगतं की नाही ही खूप कठीण गोष्ट आहे. आणि मग आपण पुन्हा उठतो, नाही नको आपण उद्या उठू हे बोलून आपण पुन्हा झोपून जातो. सो हळूहळू लवकर उठायची सवय लावा. जर तुम्ही 8 वाजता उठताय तर तुम्ही थोडे दिवस 7 वाजता उठा, 7 नंतर 6, मग 5 आणि मग 4 अशी सवय लावलात तर हळूहळू तुम्हाला 4 वाजता उठायची सवय रेग्युलर बेसिसवरती लागेल. सो अशा प्रकारे मी ही 15 तारखेच्या 6 गोष्टी आणि पुढच्या 16 तारखेपासून 31 तारखेपर्यंतच्या 6 गोष्टी लिहिल्या आहेत. त्यामध्ये अजून एक ॲडअप म्हणजे स्लीप अर्ली. तर हे ह्यासाठी की जर आपण लवकर झोपलो तरच आपण लवकर उठणार आहोत. सो अशा मी या दोन्ही पेजेसवरती ह्या 6 गोष्टी लिहिल्या आहेत. अजून काही ह्यात ॲड करायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.